देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, तर त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना त्यांच्या लाडक्या बहिणींना नेमकं काय वाटतं त्याचबद्दल त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। ज्यांचं लहानपण या दोन बहिणींच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेलेला अशा देवेंद्र फडणवीस यांच्या सख्या चुलत बहिणी माझ्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आज या सगळ्या शपथविधीच्या निमित्तानं लहानपणीपासूनच्या आठवणी आपण जाणून घेऊया। म्हणजे मी तर म्हणते तो आधुनिक अभिमन्यू म्हणतात, पण मी तर म्हणते त्यांना आधुनिक शंकर आहे। ते इतकं विष प्यायले, इतकं विष प्यायले, पण कुठेही दिसलं नाही। म्हणजे कोणी कुठलीही छोट्यातली छोटी गोष्ट त्याच्याबद्दलची बोलायला मागे नाही पडले। म्हणजे छोट्यातला छोटा व्यक्ती सुद्धा बोलायला लागला होता, पण त्याच्या संयमाची कमाल होती आणि त्या संयमामुळेच आज तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि आपल्यापेक्षा मोठ्यांना आदर देणे, छोट्यांवर प्रेम करणे हे तर त्यांनी लहानपणापासूनच केलेलं आहे। आणि भाऊ बहीण आम्ही एकत्रच राहिलेलो। दर उन्हाळ्यात आम्ही मूलला जायचो गावी, शाळेला सुट्ट्या लागायचीच वाट बघत राहायचे ते लोक दोघंही, आशिष आणि देवेन। आणि मग लागल्याच मूलला आम्ही जायचो, 2 महिने हुंदडायचो शेतावर, आंबे हे ते। अशा चांगल्या आठवणी आहेत त्याच्या आमच्यासोबत। त्याच्यात संयम लहानपणापासूनच होता। संयम म्हणण्यापेक्षा ना लहानपणी तो फार खेळकर होता। म्हणजे त्याच्या हातून एखादी चूक झाली तर त्याला असं वाटायचं चूक तर झाली आहे, पण तो ना हसत कबूल करायचा। म्हणजे असं कधीच चिडून किंवा रडून किंवा असं नाही, माझं असं झालं, माझ्या हातून असं झालं, मग समोरचा म्हणायचा चला त्याला कबूल केली आहे, हसत कबूल केलेली आहे, त्याची चूक त्याला कळलेली आहे, तर त्याला कोणी काही म्हणत नव्हतं। तर हे हसत खेळत कबूल करणं आणि ॲक्च्युली लहानपणीनं त्याच्यावर कधीच ही वेळ आलेली नाही। म्हणजे तो इतका सगळ्यांचा लाडका होता की त्याला कधीच कोणीच कुठल्याच बाबतीत रागवत किंवा चिडत नव्हते त्याच्या। लहान काय मोठा काय, त्याच्यापेक्षा मोठाही असेल त्याच्याही सोबत किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल त्याच्याही सोबत, तो दोघांसोबतही सारखा असायचा। म्हणजे चूक झाली कबूल करून घ्यायची किंवा हो झाली माझी चूक, मग समोरचा माहिती आहे की जाऊ दे झाली, त्याला कळलं आहे ना, मग कशाला बोला। त्यामुळे लहानपणापासून त्याला असं कोणी टीज केलं आहे किंवा बोललं आहे किंवा रागवलं आहे कधीच नाही। आणि चेहरा तर त्याचा तुम्हाला माहितीच आहे, केवढा क्यूट, भोळा, हसरा, त्याच्या एका स्माईलनी समोरच्याचा राग यूं गायब होऊन जायचा। मला भातुकलीचा खेळ खेळायची भयंकर हौस होती आणि आम्ही सगळी भावंडं एकत्र झालो की भातुकलीचा खेळ खेळायचो। आणि तेव्हा कुठे कळत आहे पितळेच्या भांड्यात चिंच बिंच प्रकार, अगदीच छोटे होतो। तर पितळेच्या भांड्यात चिंच गूळ घालून काहीतरी आमटी सारखं केलं आणि छोटी छोटीच भांडी, वाडगी वगैरे छोटी छोटीच केलं आणि दाण्याच्या मध्ये गूळ घालून लाडू केले आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले। पण यांनी पठ्ठ्यांनी आम्ही खायच्या आधीच आम्ही थोडं थोडं खाणार, त्यांनी सगळं खाल्लं आणि त्याला खरंच पॉयझन झालं। आणि मग त्याला डॉक्टर ॲडमिट नाही केलं खैर, पण डॉक्टर वगैरे सगळे प्रकार झाले। आणि तेव्हा आजीनी जेव्हा सांगितलं की असे उद्योग नाही करायचे, पण चिंच गूळ घातलेला तो सार खूप आवडायचा आणि तो केला छोटे छोटे पितळेच्या, एवढंच केलं होतं पण ते पण बाधलं। देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते अनेक क्षेत्रात काम केलेलं आहे, इथून पुढेही त्यांनी असंच काम करावं अशी इच्छा जी आहे ते त्यांच्या लाडक्या बहिणी व्यक्त करतात।